कोरळपच्या शेतकऱ्याचा नादच खुळा. बिबट्याला रोखण्यासाठी बिअरच्या बाटल्यांचं अनोखं जुगाड. सध्या ग्रामीण भागात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. मात्र वाळवा तालुक्यातील कोरळप येथील एका जिद्दी शेतकऱ्याने या संकटावर मात करण्यासाठी शक्कल लढवली आहे. शेतात बिबट्या येऊनही त्यांनी चक्क बिअरच्या रिकाम्या बाटल्या आणि नटबोल्टचा वापर करून एक ध्वनियंत्र तयार केलं आहे. त्याच्या या अनोख्या जुगाडाची सध्या संपूर्ण परिसरात चर्चा सुरू आहे. कोरळप येथील शेतकरी सुधीर चव्हाण यांनी मळ्यामध्ये वस्ती आहे. गेल्या काही दिवसांपासून या शेडपर्यंत बिबट्या येत असल्याने जनावरांच्या शिकारीची भीती निर्माण झाली. वनविभागाकडे दाद मागण्यासोबतच स्वतःच्या पातळीवर काहीतरी करणे गरजेचे होते. तर असे तयार केले स्वदेशी अलार्म. बिबट्या किंवा इतर वन्यप्राणी आवाजाला घाबरतात हे ओळखून चव्हाण यांनी एक शक्कल लढवली. त्यांनी झाडांच्या फांद्यांवर बिअरच्या रिकाम्या बाटल्या सुतळीने टांगल्या. त्या बाटल्यांच्या आत नटबोल्ट आणि प्लास्टिकच्या बाटल्यांचे तुकडे अशा प्रकारे अडकवले की वाऱ्याचा मंद झुळकूनही सुद्धा खुळखुळ असा आवाज येतो. काचेवर धातू आदळल्याने निर्माण होणारा हा आवाज रात्रभर सुरू राहतो. या प्रयोगाचा फायदा असा झाला की रात्रीच्या शांततेत या बाटल्यांचा सतत आवाज येत राहिल्याने बिबट्याला तिथे माणसांची चाहूल किंवा काहीतरी हालचाल असल्याचा भास होतो. परिणामी बिबट्याने या शेडच्या परिसराकडे फिरकणे बंद केले. अत्यंत कमी खर्चात आणि टाकाऊ वस्तूंपासून बनवलेले हे सुरक्षा यंत्र कोरळपमधील शेतकऱ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले. शासकीय मदतीची वाट न पाहता आपल्या बुद्धीचा वापर करून संकट कसं परतवून लावता येईल याचं उत्तम उदाहरण चव्हाण यांनी घालून दिलेलं आहे. माझं नाव सुधीर धोंडीराम चव्हाण आहे. मी कोरळपचा रहिवासी असून आमच्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर जास्त असल्यामुळे जनावरे, त्यानंतर बारकी रडके, वासरे, कुत्री खात आहे. त्यामुळे आम्ही काय केलं आहे, जुगाड एक केलं आहे. ह्या जुगाडामध्ये एक बाटली घेतल्या, बाटलीला वर चरी बांधल्यामुळे एक नट लावला आहे त्याला आणि प्लॅस्टिकची एक बाटली बांधली आहे. त्यामुळे वारा आले की त्यामुळे खडखड खडखड आवाज आल्यामुळे बिबट्याला हे आवाजाच्या ह्याच्यामुळं बिबट्या पळून जातो आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी कोरळप.